नमस्कार बंधू भगिनींनो, गव्हाणकोर ही एक अद्भुत वनस्पती आहे. कारण या गव्हाच्या अंकुरामध्ये किंवा या गव्हाच्या तृणामध्ये शरीराला पोषक असणारे अनेक घटक असतात. म्हणून गव्हाणकोर रस हे पूर्ण अन्न आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे. गव्हाणकोर रस हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. गव्हाणकोर रसामुळे मानवाच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढते. गव्हाणकोर रसामध्ये क्लोरोफिल हा एक महत्वाचा घटक असतो. हा घटक शरीराला शुद्ध करतोच, त्याचबरोबर शरीरामध्ये नवीन तेज निर्माण करतो. या क्लोरोफिलमुळे शरीरातील अनेक विषारी द्रव्ये नाहीशी होतात. या क्लोरोफिलमुळे रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, गर्भाशय, फुफ्फुसे यावर चांगला परिणाम होतो. या क्लोरोफिलमुळे फुफ्फुसाची आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. गव्हाणकोर रसामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. जवळपास 70% हे क्लोरोफिल असते. त्याचबरोबर जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, तसेच कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, सल्फर, झिंक अशा प्रकारची विविध खनिजेही या गव्हाणकोर रसामध्ये आढळतात. गव्हाणकोर रसाच्या नियमित सेवनाने शरीरातील विषयुक्त घटक नाहीसे होतात आणि शरीराला नवतेज निर्माण होते व मनुष्य दीर्घायुष्य होतो. या गव्हाणकोर रसामुळे कोणकोणते विकार नाहीसे होतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. दाताच्या विकारासाठी गव्हाणकोर रस अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करतो. दात दुखणे, दात किडणे, हिरड्याचे आजार अशा विविध विकारामध्ये गव्हाणकोर रस अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. गव्हाणकोर रस हे जंतुनाशक आहे हे आता प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्वचा विकारामध्ये गव्हाणकोर रसाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तसेच व्रणाचे रोपण करण्यासाठीही गव्हाणकोर रसाचा वापर केला जातो. गव्हाणकोर रसामुळे विविध त्वचा विकार नाहीसे होऊन नवीन त्वचा निर्माण होण्यास मदत होते. आतड्यातील विषाचा परिणाम नाहीसा करण्यासाठी गव्हाणकोर रसाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. गव्हाणकोर रसाचा एनेमा दिल्यास पोटामधील विषयुक्त पदार्थ नाहीसे होतात. त्याचबरोबर कोलायटिस, बद्धकोष्ठता, मूळव्याध हे विकार नाहीसे होण्यास मदत होते. गव्हाणकोर रसातील क्लोरोफिलमुळे हृदयाचे व फुफ्फुसाचे कार्य सुधारते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, त्यामुळे फुफ्फुसाचे कार्य अधिक सुधारते. आधुनिक संशोधनानुसार गव्हाणकोर रस हा कर्करोग असणाऱ्या व्यक्तींसाठी वरदान ठरत आहे. गव्हाणकोर रसाच्या नियमित सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि कर्करोग असलेला व्यक्ती अनेक दिवस चांगल्या पद्धतीचे जीवन जगू शकतो. संधिवात, सोरायसिस, अकाली केस गळणे, अकाली केस पिकणे, अशक्तपणा, पोटदुखी, मूतखडा, दमा, बद्धकोष्ठता, निद्रानाश अशा विकारावर गव्हाणकोर रस अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करतो. हा गव्हाणकोर रस कसा तयार करायचा व त्याचे सेवन कसे करायचे यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गव्हाणकोर रस व प्रभावी उपचार या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला टच करून तो व्हिडिओ आपण पाहू शकता. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.